समाजात जर पोलीस आहेत, ही यंत्रणा आहे ऑलरेडी, तर प्रायव्हेट डिटेक्टिव्हची काय गरज पडते? वेगळ्या हेतूनी आमच्याकडनं एव्हिडन्स काढायचा प्रयत्न होणार असेल किंवा होतोय, तर मग आपण त्या लोकांनी आमच्याकडे यावं आणि त्या केसेस आम्ही घेतोय. मी समजा तुझ्या मागे आलो तर मला माहिती मी पुढच्या 10 मिनिटात धरला जाईल. या लोकांना कळतं का की तुम्ही काय टेक्निक वापरता? आता मी टेक्निक तर नाही सांगू शकत. सगळ्यात जास्त वाढता जो केसेसचा आत्ताचा जो ट्रेंड आहे माझ्याकडे, तो आहे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन. तर आता पालक लोक खूप यायला लागलेत माझ्याकडे. ही लोक येतात आणि ते सांगतात की मुलाचं किंवा मुलीचं हे बॅकग्राऊंड काढून द्या. तू काही गोष्ट सांग जिला थोडीशी स्पेस आहे, मी त्याच्यात तुला कॅमेरा बसून द्या. कुठेही जा, त्याला वायफाय कनेक्ट कर, तुझ्या मोबाईलवरती बघू शकतोस. हाँगकाँगला एका कस्टमरचा पाठलाग करत गेलो. तो इथून गेलो, मला कस्टममध्येच पकडलं. तर मग मला पूर्ण उघडं गेलं त्यांनी की कॅमेरे आहेत का. मग त्या मशीनमध्ये हे केलं, उघडंच घातलं मला त्याच्यात. पण 6-6.5 तास मला म्हणजे शेवटी मला असं वाटतं केस बीस गेली खाड्यात. मला इंडियात जायचंय परत. मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये मी सर्वेच तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या आजूबाजूला आहेत ना, खूप संशयित आणि सस्पिशियस आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी घडत असतात. आपलं त्या गोष्टींकडे रोजच्या जीवनात लक्ष नसतं, पण या गोष्टी सॉल्व्ह करणारं, याच्यावर बारीक नजर असणारे काही लोक असतात. तर आज आपल्यासोबत डिटेक्टिव्ह एक व्यक्ती मी घेऊन आलोय गप्पा मारण्यासाठी. आज मजा येणार गप्पा मारायला. माझ्यासोबत आहेत कुणाल चांदेकर. हाय कुणाल. हाय, कसं आहे? मस्त. तर बघूया कसं असतं यांचं आयुष्य आणि कशा या केसेस सॉल्व्ह करतात. एक प्रश्न पहिला तुम्हाला पण पडला असेल आणि तोच प्रश्न मी पहिले विचारणार आहे. कुणाला शक्यतो डिटेक्टिव्ह लोक आपली आयडेंटिटी लपवत असतात, आपला चेहरा लोकांना माहीत होऊ नये, आपलं नाव माहीत होऊ नये याची काळजी घेत असतात. पण तू या पॉडकास्टला कसं काय तयार झालास? आता मला माहीत नाही की कुठले डिटेक्टिव्ह म्हणतोय जे चेहरा लपवतात. हे गव्हर्नमेंटचे असतील तर गोष्टी वेगळी, तिथं येणारच नाहीत. आणि मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. आणि ॲज आय सेड की मी आय एम नॉट अ वॉरियर. मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे. मी काही गोष्टी ॲडमिनिस्ट्रेट करतो. मी स्वतः लढायला जात नाही. फार क्रिटिकल केसेसमध्ये मी लढायला जातो. माझ्याकडे टीम आहे जी या सगळ्यांची ही सगळी कामं करते. सो दरवेळी मी पिक्चरमध्ये येईनच. पीपल शुड नो मी पण व्यावसायिकच डिटेक्टिव्ह आहे. म्हणजे मी काय असा लपून बसणारा डिटेक्टिव्ह नाही आहे. आणि लपून बसणारे जे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतील ते फ्रॉडच. म्हणजे ज्यांचा काही अस्तित्वच नाही आहे, तुम्ही त्यांना कधी शोधूच शकत नाही, जे तुमच्या समोरच येणार नाहीत, ते डिटेक्टिव्ह कसले. म्हणजे चेहरा ओपन ठेवण्याची आणि याची काही भीती नाही, टेन्शन नाही. त्यामुळे लोक आपले बिंदास शेअर करू शकतात हा व्हिडिओ. बिंदास शेअर करा मित्रांना. हे डिटेक्टिव्ह व्हायचं काही लायसन किंवा त्याची काही परीक्षा, काही डिग्री वगैरे असं असतं का? नाही, लायसन्स, परीक्षा, डिग्री असं काही नसतं. यू जस्ट नीड टू बी स्मार्ट इनफ टू वर्क ॲज अ डिटेक्टिव्ह. लायसन्स ॲज सच अजून गव्हर्नमेंटचं असं काही झालेलं नाही आहे, तशी काही तरतूद आलेली नाही आहे. पण आमची एक संस्था आहे दिल्लीत, जी याच्यासाठी झगडते. तिचं नाव APD आहे. ती संस्था आहे जी सगळ्या भारतातल्या डिटेक्टिव्हसाठी झगडती आणि त्यांची आमची मेंबरशिप असते. ओके. म्हणजे उद्या काही कांड झाला तर ते तुमच्या पाठीशी उभे असतात. कांड मी जर काही इलिगल केलं तर ते का उभे राहते? देर इज असा काही कांड नाही की नाही. आमच्या राईटसाठी, हक्कासाठी ते फक्त बांधतात. ओके. गव्हर्नमेंटसोबत त्यांचं लायसनिंग चालू आहे. पण समाजात जर पोलीस आहेत, ही यंत्रणा आहे ऑलरेडी, तर प्रायव्हेट डिटेक्टिव्हची काय गरज पडते? म्हणजे पोलिसांवर लोकांचा विश्वास नाही असं काही नाही. पोलिसांचा विश्वास नाही असं नाही. ह्या ज्या पर्टिक्युलर केसेस आहेत त्या आता क्रिमिनलमध्ये जात नाहीत. ह्याच्यात पोलीस कौटुंबिक वादात, म्हणजे आमच्याकडे ज्या केसेस मॅक्झिमम येतात त्या असतात कौटुंबिक वादातल्या, म्हणजे नवरा बायकोंचे प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचे अफेअर्स असतील, या केसेस येतात. आता या केसेसमध्ये पोलीस लोकांच्याकडे काय कमी कामं आहेत का? मी माझी एखादा केस घेऊन गेलो पोलिसांकडे, म्हणून माझ्या बायकोचा ऑफर, मग पोलीस काय कॉन्स्टेबल लावणार आहेत का त्यांच्या मागे? नाही ना, त्यांची ही कामं नाही आहेत. ती कामं मग आम्हीच करतो. मग त्यांचं काम काय असतं, तुमचं जर सॉल्व्ह होत नाही, आम्ही तुमचं काउन्सिलिंग करू पोलीस स्टेशनला. जर नाही होतं तुम्ही कोर्टात जा, तुमच्यासाठी कोर्टाची दावा आहे, तुम्ही तिथे तुमचा मॅटर सॉल्व्ह करा. नसेल तर वेगळा विषय संपला. कदाचित हा पॉडकास्ट बघून एखाद्याला वाटू शकतं की मला पण डिटेक्टिव्ह व्हायचं असेल तर म्हणजे काय अशी प्रोसिजर असते? जसं इंजिनियर व्हायला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागतं, अशी कुठली प्रोसिजर आहे का खास डिटेक्टिव्ह होण्याची? जसं तू सांगितलं की इंजिनियर व्हायला इंजिनिअरिंग कॉलेजलाच जावं, तर डिटेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिव्ह एजन्सीकडे यावं लागेल, शिकावं लागेल, A to Z सुरुवात करावी लागेल की एखाद्याच्या मागे कसं जायचं, फोटोग्राफी कशी करायची, त्यांच्या नजरेत कसं नाही यायचं, हाऊ टू बी स्मार्ट, किती प्रोॲक्टिव्ह व्हायचं, हजरजबाबी व्हायला लागतं, न घाबरणं, तुमच्या डोळ्यात ते सगळं दिसलं पाहिजे की येस यू आर ॲक्च्युली डुईंग अ केस, की तुम्ही ते नॅचरल वेनी हे करताय. ते सगळं नॅचरलच असतं. म्हणजे मी काही गोष्टी शिकवू शकतो, पण काही गोष्टी तुमच्यातच नॅचरल असाव्या. म्हणजे डायरेक्ट ग्राउंड लेवलचं शिक्षण हे माझ्याकडे अशिक्षित मुलं मुली पण आहेत की जे अजिबात शिकलेले नाही आहेत. फक्त त्यांना गाडीचे नंबर वाचता येतात, बोर्ड्स वाचता येतात, साईनबोर्ड वाचता येतात, एवढे शिकलेले.
ओके. ते सुद्धा माझ्यासाठी काम बेसिक अक्कल पाहिजे. बेसिक अक्कल पाहिजे. अच्छा. आणि डिटेक्टिव्ह आहेस तू, तर त्याचा स्वतःसाठी कधी फायदा करून घेतलायस काही इंटरेस्टिंग किस्सा असा? मला खरं सांगू का, गरजच पडत नाही. डिटेक्टिव्ह म्हणले की लोक तशी शहाणी होतात, माझ्याबरोबर शहाणपणा करतच नाही. त्यामुळे तेवढी कधी गरज लागली नाही. फायदा करून घेणं असं काही नाही, पण हां, म्हणजे खूप असं थोडंसं छान वाटतं की कोणीतरी आपण सांगितलं की मी डिटेक्टिव्ह आहे, चल काहीतरी नाही खरंच आहे. मग अरे बघ माझी वेबसाईट बघ, हे माझं व्हिजिटिंग कार्ड बघ, ते बघितल्यावरती मग त्यांना कळतं अरे खरंच डिटेक्टिव्ह. डिटेक्टिव्ह कोण हायर करू शकतं आणि कोण नाही? एनीवन हॅज एनी काइंड ऑफ डाऊट. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा तुमच्या डोक्यात जर संशय आला ना, यू कॅन आस्क फॉर अ सजेशन. असं नाही म्हणत की तुम्ही हायरच करा, तुम्ही सजेस्ट, आम्ही कन्सल्टही करतो. नॉट नेसेसरी की सगळीकडे डिटेक्टिव्ह लागतोच. काही काही लोक उगीचच येतात की ह्याच्यात काही करता येईल का, नाही काय करायचं तर आपण कन्सल्ट. आणि कोणी नाही यायचं आमच्याकडे, जर स्ट्रिक्टली रिव्हेंज तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही नाही आहे. तुम्ही आम्ही केलेल्या कामाच्या एव्हिडन्सेसचा गैरवापर करणारी लोक असतील नाही, अशा हेतूने लोक येतात. अशाच हेतूने लोक येतात मोस्टली. पण मग अशा केसेस तुम्ही घेत का नाही? कारण नाही, त्याच्यात काही गोष्टी नंतर असं आपल्याला जाणवतंच की काहीतरी क्रिमिनल ॲक्ट होऊ शकतो, काहीतरी क्राईम होऊ शकतो किंवा होणारच आहे. हा ब्लॅकमेल होऊ शकतो आम्ही दिलेल्या एव्हिडन्सेसचा. मग आम्ही युजली काय करतो, मॅरिड कपल्स जास्त केसेस घेतो, कारण की कायद्यांतर्गत राहतात ते आणि ते त्याला ब्लॅकमेल करायला बाहेर तर नाही जाऊ शकत किंवा एक्स्टॉर्ट करू शकत. जो काही त्यांचा एव्हिडन्स जाईल तो कोर्टातच जाईल. पण बाहेर मग असं जर जाणवलं की नाही, की हा वेगळ्या हेतूनी आमच्याकडनं एव्हिडन्स काढायचा प्रयत्न होणार असेल किंवा होतोय, तर मग आपण आपण त्या लोकांनी आमच्याकडे यावं आणि त्या केसेस आम्ही घेत. बरेच लोक घाबरतात डिटेक्टिव्ह हायर करायला, त्यांना भीती वाटत असते वेगवेगळ्या प्रकारची. सामान्य लोकांना वाटणं साहजिकपणे, आणि त्यांना काय सांगशील? हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच काही असे जे माझ्याकडे जे कस्टमर येतात ना, त्यांचं एक ठरलेलं असतं की नाही का, तुम्ही आमचं काम करताल, मग आमचा जो डेटा आहे तो तुम्ही समोरच्या माणसाला दिला तर, किंवा समोरचा असं ते त्यांच्या ते पिक्चरमध्ये कुठेतरी बघितलेलं असतं. म्हटलं असं काही होत नाही. माझी थोडीशी बॅकग्राऊंड हे करा. तुम्ही रेफरन्सने आला असेल तर मी सांगतो की तुम्हाला कोणीतरी रेफर केलं, याचा अर्थ मी आधी कोणासाठी तरी काम केलं आहे, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट अशा कुठं होत नाही ह्या गोष्टी एवढं. आणि पण ना काही काही वेळेस ते इतकं क्रिटिकल जातं ना एखाद्याला कन्व्हिन्स करणं. एखाद्याला कन्व्हिन्स नाही होते तर आपण त्याला जबरदस्ती नाही कन्व्हिन्स करू शकत. अल्टिमेटली ते त्याचं डिसिजन आहे. कारण ती लोकं खूप संशयी झालेली असतात. ट्रस्ट इश्यूज खूप झालेला असतो या लोकांना. इतका झालेला, स्वतःच्या लोकांवर जर ट्रस्ट नाही ठेवत आहेत तर मग आमची तर थोडीशी ऑर्डिनरीच डिटेक्टिव्ह म्हणजे थोडीशी चांगली आणि थोडीशी बदनाम, थोडीशी फॅन्टसी, अशीच ती ओळख झालेली असते ना. त्यामुळे जेवढं कन्व्हिन्स करू शकतो आपण क्रिस्टल क्लिअर ठेवून किंवा ट्रान्सपरंट गोष्टी सांगून, तेवढं आपण करतो. त्याच्या पलीकडे आपण जबरदस्ती करत नाही. ठेवाच विश्वास ठेवा, आपण काय प्रत्येकाचा कॉल एक्झॅक्टली, तो त्यांचा कॉल आहे. पण हे होतं हे. पण म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा लोकांनी डिटेक्टिव्हवर विश्वास ठेवून हरकत नाही, ठेवून बघा. काय मी तर ओपन आहे की नाही. म्हणजे माझं ऑफिस आहे, माझ्या वेबसाईट्स आहेत, माझा स्टाफ आहे ना. म्हणजे मी काय असा फ्रीलान्सर नाही की फोन मी तुम्हाला कुठे सापडणार नाही, आहे ना. आय एम अ नोन पर्सनॅलिटी, बॅकग्राऊंड चांगले आहेत, त्यामुळे विश्वास ठेवायला हरकत नाही. हां, तुम्ही कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे मी सांगू शकतो. म्हणजे गोष्टी उगाच मेस होण्याच्या पासून डिटेक्टिव्ह वाचवू शकतो एखाद्याला. आउट ऑफ सिटी इन्व्हेस्टिगेशन असेल तर बाहेरचा डिटेक्टिव्ह बघू नका तुम्ही. कारण तुम्हाला माहिती नाही, त्याला इथलं काही माहिती नाही, तो कुठल्या लोकांना जाऊन अप्रोच होतोय तुम्हाला माहिती नाही, बोंब तुमचीच होणार आहे. या सगळ्या केसेस जेव्हा येतात तेव्हा असं कधी होतं का की बुवा एखादी व्यक्ती आली आहे समोरून आणि तुला कळलंय की बुवा ही इथं काहीतरी गडबड आहे, ही केस नाही घेतली पाहिजे आपण, तर ते कसं ओळखतात आणि असं कधी झालंय का? आयडियली कसं असतं की ज्यावेळेस कस्टमर येतो तो त्याची एक स्टोरी, त्यांनी एक नरेशन तयार केलं असतं, त्यांनी क्रिएट केलेली असते. त्याच्यात जसं मी आधी सांगितलं की त्यांनी ठरवलेलं असतं की समोरचा माणूस दोषी आहे, तो माझ्यावरती अत्याचार करतो किंवा माझ्यावर अत्याचार होत आहेत, का होत आहेत, कशासाठी होत आहेत, हा नंतरचा भाग झाला. पण ती स्टोरी ऐकल्यानंतर ना काही काही गोष्टी ज्या तथ्य असतं ते कळतात आणि ज्याच्यात तथ्य नसताना ते कळून जातं की हा काहीतरी खोटं बोलतोय, ह्याला या नात्यातूनच बाहेर पडायचं आहे. सो हे फक्त ब्लेम गेम चालू आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये असं असतं की कोणाचंच काहीच नसतं, त्यांना फक्त क्रिएट करायचं असतं. म्हणजे मग काही काही लोक त्या उद्देशाने येतात, मग आपल्याला काही क्रिएट करता येईल का, मग आपल्याला हनी ट्रॅप करता येईल का. म्हणजे मला तर वाटतं त्याचं लफडं नसेल, पण मग आपण त्याच्या मागे एखादी मुलगी लावू शकता येईल का. पण मग हे अशा गोष्टी आम्ही घेत नाही, त्या केसेस करत नाही. ज्याची तुम्ही हेरगिरी करताय त्याला तुमच्यावर केस करायचा अधिकार आहे का कायद्याने? त्याला कळलं तर तो करू शकतो.
तुम्ही त्याच्या मागे फिरताय आणि त्याला कळलं की हा माणूस माझ्यावर पाळत ठेवू नये, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लिगल संरक्षण काय? आम्हाला काहीच लिगल संरक्षण नाही. आणि का असावं मी म्हणतो, म्हणजे प्रत्येकाला संरक्षण तेव्हाच होतं ज्यावेळेस तो कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असतो. आमच्याकडनं थ्रेट तर काही नाही आहे त्याला, बरोबर आहे. त्याला असं वाटतं की मी त्याची पर्सनल स्पेस ब्रीच करतोय. तर मला कोणीतरी हायर केले, फर्स्ट थिंग्स फर्स्ट इज की मला कोणीतरी हायर केले, तू काहीतरी चुकीचं वागतोय सांगितलंय, आम्ही त्या अनुषंगानेच फक्त तुझ्यावर लक्ष ठेवतो. अदरवाईज वी हॅव नो इंटरेस्ट इन यू. ओके, म्हणजे याच्यावर काही हे नाहीये बुवा, म्हणजे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत येस. पण फॉर्च्युनेटली 14 वर्ष 15वं वर्ष आहे माझे, मी कधी पकडलो गेले नाही आणि माझ्यावर कुठल्या पद्धतीची केस झालेली नाही. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जरी बघितलं सर्च करून की माझ्यावर केस, माझ्यावर कुठली केस नाही आहे. पकडला गेला नाही ठीक आहे, पण हेरगिरी फसली आहे असा कुठला किस्सा झालाय का? खूप वेळा होतं. म्हणजे ना अलर्टेड सब्जेक्ट असतात. म्हणजे मी तुला सांगतो की आमच्याकडे कस्टमर येतात आधी कुठेतरी फ्रीलान्स किंवा स्वतः कोणीतरी मागे लावणं, कोणाला तरी 100-200 रुपये देऊन वॉचमॅनला सांगणं लक्ष ठेव, किंवा एखाद्या घरातल्या कामवाल्या बाईच्या मुलाला सांगणं किंवा रिक्षावाल्यांना सांगणं की जा रे त्याच्या मागे जाऊन बघतो कुठे जातो काय करतो. तर ते लोक प्रोफेशनल नसतात, त्यांना वाटतं आपण डिटेक्टिव्ह. पण आम्हाला माहिती की किती सेफ डिस्टन्स ठेवायचा आहे. प्रत्येक गाडीच्या मागे पण लिहिलेलं असतं की सेफ ब्रेकिंग डिस्टन्स. तसा आमचा एक डिस्टन्स असतो, तो मेंटेन करावा लागतो. कारण आम्हाला तेवढ्या जवळ जाऊन फोटोग्राफी करायची गरज नाही. मग ही लोक काय करतात, घाण करतात. आता रिक्षावाला, कामवालीचा मुलगा, वॉचमॅन किंवा त्या बिल्डिंगमधली आजूबाजू राहणारी लोक, हा साधारण मी तू ओळखत असतो. त्यामुळे माझ्या मागे कोणी येतंय आणि सारखं येतं तर तो मला डाऊट येणारच ना. तिथे मी अलर्ट झालेलो असतो. अशा केसेस येतात, मग तिथे गोची होते. मग त्यावेळेस कळतं की सब्जेक्ट अलर्ट, पण आपल्याला कस्टमर सांगत नाही की आम्ही असं काहीतरी गोची करून बसलेलो आहे. या लोकांना लक्षात येतं कोणीतरी आपलं पाठलाग करतंय, किंवा तुम्ही कशी ट्रिक वापरता? म्हणजे मी समजा तुझ्या मागे आलो तर मला माहिती मी पुढच्या 10 मिनिटात धरला जाईल, या लोकांना कळतं का की तुम्ही काय टेक्निक वापरता? आता मी टेक्निक तर नाही सांगू हां, शकत. हां, म्हणजे टेक्निक जर सांगितली माझं पिठलं भाकरी संपलं. तर आहे, आम्ही फर्स्ट बेसिक थिंग आहे डिस्टन्स मेंटेन करा, एवढंच सांगू शकतो. त्याच्यानंतरच्या गोष्टी थोड्याशा सांगण्या योग्य नाहीत. तुझी स्पेशालिटी एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स, तर माझी स्पेलिंग म्हणजे केसेस मधली. सॉरी. तर एक्स्ट्रा मरायटल अफेअर्सच्या ज्या केसेस असतात, तर मुळात एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स का होत असतील, काय वाटतं? खूप सुंदर प्रश्न आहे. आपण जे करतात त्यांना विचारलं ना तर ते कारण देतील की माझं हे कारण आहे, माझं ते कारण आहे, माझं हे कारण आहे, माझं ते कारण. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणं इज अ चॉईस. तुम्ही तुमच्या होशो आवाजमध्ये घेतलेला तो चॉईस आहे. मी असं म्हणत नाही की लग्न झालेल्या कपल्सचं दुसऱ्या कोणावरती नंतर खरं प्रेम होऊ शकत नाही. असूही शकतं, 100% असू शकतं. आणि मी केसेस बघितलेले आहेत, खरं प्रेम आहे. घरात टॉर्चर असतो, बऱ्याच गोष्टी असतात, नार्सिसिझम असतं, या सगळ्यांना बळी पडून माणूस बाहेर गेलेला असतो. बऱ्याच केसेसमध्ये म्हणत नाही, फार क्वचित केसेसमध्ये होतं. पण आपण म्हणतो ना की आपण करू ते प्रेम, समोरचा करेल ते लफडंच. त्यामुळे ते समजून जाण्याजोगे. सगळ्यात जास्त केस तुझ्याकडे कुठल्या प्रकरणांचे येतात? संशय वृत्तीच्याच. म्हणजे मी तसं आपलं हे बोलणं झालं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस येतात. त्याच्यात नुसत्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या पण नाही, पण कपल्सच्या पण केसेस येतात ज्यांना वुड बी. बरं, अजून एक सगळ्यात जास्त वाढता जो केसेसचा आत्ताचा जो ट्रेंड आहे माझ्याकडे, तो आहे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन. लग्नाच्या आधीची जे आधी करत नव्हते. आणि या केसेसमध्ये आता जास्त करून पालक यायला लागलेत. कारण की ते सांगून थकतात. लव्ह मॅरेज जर असेल तर ते सांगून थकतात आपल्या पाल्यांना की बाबा तुम्ही नका करू, आम्हाला हे असं वाटतं. त्यांना एक्सपिरियन्स असतो. मी पण या एजमध्ये आल्यानंतर मला आता असं वाटतंय की येस, की आपले घरचे किंवा ही जी थोरं मोठी लोकं असायची ती सांगायची की अरे तुम्ही हे करू नका, आम्हाला सेन्स आहे, आम्हाला असं जाणवतंय की हे होईल, आणि हे होतं. म्हणजे बऱ्याचदा आपण सगळे त्या फेजमधनं गेलेलो असतो की आपण घरच्यांचं ऐकत नाही, पण त्या एजला आलं तर ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तर आता पालक लोक खूप यायला लागले आहेत माझ्याकडे. म्हणजे आई असू दे, वडील असू दे, मामा असू दे, चुलते असू दे, ही लोक येतात आणि ते सांगतात की मुलाचं किंवा मुलीचं हे बॅकग्राऊंड काढून द्या. क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, काही प्रिव्हियस अफेअर्स आहेत का, आधी यांची लग्न झाली आहेत का, काही लग्न तुटली आहेत का, ह्यांच्या घरात डिवोर्स जास्त आहेत का, ही सगळी माहिती काढून घेतात. बरं, ह्यांच्या काही पिढीजात काही आजार आहेत का, ह्यांचे फॅमिली डॉक्टर्स कोण आहेत, मग ते सगळ्या गोष्टी. म्हणजे पूर्वी जसं त्या मुलाच्या आजूबाजूच्या लोकांना विचारून चौकशी केली जायची, आजकाल हो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हायर केला जातोय. येस, पण आधी कसं, आता मी जर घरच्यांनी जाऊन विचारलं तर मग मुलाकडच्यांनी गो काय विचारायचं, आम्ही तर सांगितलं ना आमचा मुलगा पित नाही, मग कशाला जाऊन चौकशी करायची, आम्हाला नाही करायचं लग्न, असा पण इश्यू होतो. मग आमच्याकडे काय येतात की आम्ही न कळत करतो हे सगळं.
या प्री मॅट्रिमोनियलचा जो विषय आहे याच्यामधली एखादी केस सांग ना, की बुवा अशी अशी सुरू झाली, असा असा विषय झाला आणि मग इथे येऊन थांबली ती केस. आता एक प्री मॅट्रिमोनियलचं एक मुलाचं इन्व्हेस्टिगेशन आलं होतं, ज्याच्यात त्यांनी पत्रिका वगैरे सगळ्या वाटल्या होत्या आणि मुलीकडच्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की मुलगा आता थोडंसं मुलीशी बोलत नाही आहे, तो टाळतोय बोलायला तिच्याबरोबर. म्हणजे सुरुवातीचं ज्यावेळेस सगळं अग्री झालं त्यावेळेस तो हो 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 म्हणला, पण आता पत्रिका वाटल्यानंतर तो कुठल्याच गोष्टीला हे करत नाही आहे, म्हणजे जुमानत नाही आहे, म्हणजे तो बोलत नाही आहे, तो शॉपिंगला येत नाही आहे, तो म्हणतोय तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या मर्जीने करा, मी डायरेक्ट लग्नालाच येणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग मी म्हटलं आता तुम्ही ऑलरेडी पत्रिका वगैरे वाटलेल्या आहेत, आलाच आहे तर मग मला थोडासा वेळ लागेल. आणि लग्नाला आय थिंक काहीतरी 10-12 दिवसच राहिले होते. फॉर्च्युनेटली हे लक्षात आलं, म्हणजे मग आपण त्याच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली होती, कारण मग तो घरी पण फार कमी राहायला सुरुवात लागला होता, की तो घरी राहत नव्हता, घरच्यांबरोबर भांडणं करत होता. मग आपण लक्ष ठेवलं त्याच्यावरती, सर्व्हिलन्स ठेवला. नंतर कळलं की त्याच्या एका मुलीबरोबर अफेअर होतं आणि तिचं लग्न झालं होतं आणि तिचा नवरा तिला सोडून गेला होता आणि ह्यांचं लग्न ठरल्यानंतर तो तिला सोडून गेला आणि मग ती परत ह्याच्या लाईफमध्ये यायला बघत होती आणि मग ह्याचा तो कल जायला सुरुवात झाली होती. मग हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये ओपन झालं, म्हणजे आपण मुलीकडच्यांना आणि मुलाकडच्यांना दोघांना घेऊन त्यांना दोघांना तो तिच्याच घरी गेला होता इनफॅक्ट एकदा भेटायला. त्यावेळेस मग तिथे त्यांना रेड हँड पकडून दिलं, तिथेच बसून ती चर्चा झाली. शेवटी मुलीवाल्यांनी बॅकआउट केलं. बापरे. ते लग्न मोड. आता तू म्हणलास की रेड हँड पकडलं, तर रेड हँड पकडतात तुम्ही तेव्हा नेमकं काय असते तिथली सिच्युएशन? पांढरे चेहरे बघितले, रक्त तोंडातनं खाली उतरताना बघितलंय, भोवळ आलेला चक्कर आलेला माणूस कधी बघितलाय, तोंड अगदी सुकलेलं फेस आलेलं बघितलंय. अगदी तसं होतं. माणूस इतका अचंबित होऊन जातो की त्याला कळतच नाही अचानक हे सगळं काय झालं, आणि तो बघण्यासारखा मंजर असतो. पण आता आम्हाला त्याची सवय झाली, आम्हाला माहिती की त्यावेळेस काय करायचं काय नाही, कारण आम्ही त्यावेळेस रेकॉर्डिंग सुरू करून आमचे रेकॉर्डिंग सुरू असतात. मध्ये हिडन कॅमेरे असू किंवा मोबाईल असू किंवा काय असू. डिव्हाइसेस काय काय वापरता तुम्ही? नाही म्हणजे हां, आता मार्केटमध्ये मिळणारे जे डिव्हाइसेस आहेत ते मी सांगू शकतो, की जसा रिस्ट वॉच कॅमेरा आहे, आता हा स्मार्ट वॉच आहे याच्यात तर नाही आहे, हा आहे, कॅप आहे, मास्क कॅमेरा आहे, तुझ्या गॉगलमध्ये कॅमेरा आहे, ID कॅमेरा आहे, बेल्टमध्ये कॅमेरा आहे, यू नेम, मला तू कुठली वस्तू सांग मी त्याच्यात तुला कॅमेरा हिडन कॅमेरा करून देतो. एनिथिंग, अ कप, अ स्प्रे, तुझा बॉडी स्प्रे असू दे, किचन असू दे, रिमोट असू दे, AC असू दे, एनिथिंग. तू काही वस्तू सांग जिला थोडीशी स्पेस मी त्याच्यात तुला कॅमेरा बसून देईल. आणि वायफाय तू मोबाईलवर बघू शकतो, कुठेही ठेव, घरी जा, तू देशात कुठेही जा, त्याला वायफाय कनेक्ट कर, तुझ्या मोबाईलवरती बघू शकतोस. आता तू डिटेक्टिव्ह आहेस, तू सगळ्या तत्वांना पाळून तुझा प्रोफेशन फॉलो करतो, पण असेही डिटेक्टिव्ह असतील ना समाजात की जे एखाद्याला फॉलो करून त्याची इन्फॉर्मेशन काढून जे चुकीच्या प्रॅक्टिसेस करतात? मग ते डिटेक्टिव्ह नाही झाले, ते क्रिमिनल झाले. ओ, ना, ते फ्रॉडस्टर्स झाले. तर त्याच्यात पण स्मार्ट लोक आहेत ना, असतील ना, पण ते चुकीच्या गोष्टींसाठी हे करतायत. पण दे आर नॉट डिटेक्टिव्ह, त्यांच्याकडे ते व्यावसायिकरित्या ते बघत नाही आहेत, ते पर्सनल गेनसाठी या गोष्टी करतायत. सो दे आर डुईंग अ क्राईम. आम्ही पर्सनल गेनसाठी करतो इन द सेन्स की तो जो काही आम्ही काम करतो त्याचे पैसे घेतोय, दॅट्स इट, आणि ते आम्ही आमचे एव्हिडन्सेस प्रोव्हाइड करतो, पण ते घेऊन त्याचा दुरुपयोग करत नाही आणि कोणाला करूनही देत नाही. अशा लोकांना कोण हायर करणारे आहेत समाजात लोक? आता असतील तर मला माहीत नाही, पण माझ्याकडे अशा केसेस येतात की मला काही गोष्टी चुकीच्या करायला सांगतात की असं तू करशील का, तसं तू करशील का, तर त्या केसेस आम्ही घेत नाही. आणि ते तू मगाशी म्हणाला होतास की बिझनेस पार्टनर म्हणजे हां, आता एव्हरी बिझनेस, एव्हरी प्रोफेशन इज अ कॉम्पिटिशन. तुम्ही कुठेही जा, कॉम्पिटिशन आहेच, म्हणजे तुमच्याही याच्यात आहे, माझ्याही याच्यात आहे, कॉम्पिटिशन आहेच ना. तसेच काही बिझनेस टायकून्स आहेत, काही बिझनेसमॅन आहेत जे आमच्याकडे येतात, की काही ह्यांच्याकडची लोकं असतात ती फुटीर असतात, ती बाहेर जातात, आपल्या कंपनीचा डेटा लीक करतात, दुसऱ्या कंपनीला देतात, हे असं होतं. मग ती कंपनी आपल्यापेक्षा किती चांगलं काम करतीये, काय लेवलला करतीये का, अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आम्हाला त्यांच्यापेक्षा चांगल्या करता येतील, किंवा त्यांच्या काही डूज अँड डोंट्स आहेत, किंवा त्यांनी आमच्या विरोधात काही केले नाही, त्या फाइंडिंग्स करण्यासाठी आमचा उपयोग होतो. ओके. एक महत्त्वाचा प्रश्न, कुतूहल, डिटेक्टिव्ह लोक फी किती घेतात? आता चांगला प्रश्न आहे. असं काही मी म्हणत नाही की फी किती घेतात, काय घेतात. प्रत्येक केसची रिक्वायरमेंट वेगळी असते, ती कुठे स्टँड करेल, आमचं किती इन्व्हॉल्वमेंट राहणार आहे, आम्हाला किती वेळ द्यावा लागणार आहे, किती त्याच्यात दिवस जाणार आहेत, त्या गोष्टींना कन्सिडर करून आम्ही फीस सांगतो. हा, तू मला पर डे विचारलास ना की मला 12 तासाला एका व्यक्तीवरती लक्ष ठेवायचं, मला फॉलो करायचं, मला असं वाटतं की यांनी घरातनं काहीतरी चोरी केली किंवा ह्याचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे, त्याच्यावरती मी लक्ष ठेवू शकतो. त्याचे आम्ही पर डे 6,000 to 8,000 घेतो.
विदिन द पुणे सिटी 20 किलोमीटरच्या ह्याच्यात. ओके. आणि समजा आता एक किस्सा सांगितलास तू की जेजुरीला जात होते ते कपल, मग तो ट्रॅव्हलिंग. तर ट्रॅव्हलिंग कॉस्ट, खाणं पिणं तर आपण नाही लावत कस्टमरकडे, कारण ते सगळं इन्क्लुडेड असतं. आणि 20 किलोमीटरच्या पुढे गेलं तर ट्रान्सपोर्ट आम्ही एक्स्ट्रा घेतो, स्टे घेतो, मग खाणं पिणं लावतो जर स्टे होणार असेल तर. आणि मग जे काही तिथे अजून एक्स्ट्रा सर्क्युलर होईल की बाबा आम्हाला कोणाला ब्राईब करावं लागतंय की इथे गेले तर मग तिथे गेलेत, मग आता ते फॉर एक्झाम्पल ते त्या पुजाऱ्याकडे गेले, मग त्या पुजाऱ्याकडे आम्हाला एक पूजा बुक करावी लागली की ही पूजा तुम्ही कशी केली, हे कपल कुठून आलं होतं, काय होतं, असं बोलण्यात ते सगळं काढून घेणं. मग ते ती कॉस्ट इन्कर म्हणजे ती वाढते ना, तर ती सांगता येत नाही प्रत्येक केसला कॉस्ट कुठे वाढेल. हा स्पेसिफिक एक तयार केलं तर त्याची आम्ही सांगतो, प्रत्येक केसची फीज वेगळी. म्हणजे हे सगळं क्लायंट आणि तुझ्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि विश्वासावर चालतं. ट्रान्सपरन्सीवरती असतं, दाखवतो जिथे लागणार आहे तिथे पैसे लागणार आहेत, त्याचं सोंग नाही घेता येत. हे डिटेक्टिव्ह हायर करणं हे फक्त श्रीमंतांचंच लक्षण आहे असं काही नाही. माझ्याकडे मध्यमवर्गीय लोक सुद्धा येतात, त्याच्या खालची लोक सुद्धा येतात, पण मग आपण त्याची सिव्हिअरिटी बघतो. थिंकिंगमध्ये पण फरक असतो की तू जर म्हणतो पैसेवालेस तर मग त्यांचं एक थिंकिंग लेवल वेगळं असतं. जे तू म्हणतो की अगदी फारच खूपच गरीब आहेत, अगदी कोणीतरी स्लममध्ये राहते किंवा काय अशा ह्याच्यात राहते, त्यांची माइंडसेटच वेगळा आहे. त्या लोकांचं केस घेऊन पण फायदा नाही आणि त्यांनी पैसे देऊन पण फायदा नाही. म्हणजे ते बघतानाच आपल्याकडे 500 रुपये होईल का, मग मी 1000 रुपये मग तुम्हाला एक महिन्यांनी देऊ का, माझं काम करा ना, माझ्या घरात एवढे प्रॉब्लेम आहेत, मग माझ्या घरी जेवायलाच नाही, किती दिवस काय. एक तर क्लायंट असा आला होता, मी ती केस घेतली नाही. मग मला कळतंय, मला माहिती आहे की सगळे पैसेवाले आहेत, सगळं प्रॉब्लेम्स. मग ठीक आहे, आता तुमचे ठरलेच आहेत ना पैसे, तर मग मी जाता जाता माझी चेन मोडते आणि तुम्हाला पैसे द्या. अरे हा काय प्रकार, मला पैसे कसे देतात त्याच्याशी मला काय घेणे देणे, कारण मी तिथे पर्सनल टच नाही देऊ शकत तुम्हाला. मी म्हणलं मला तुमची केस नको, तुम्ही दुसरा डिटेक्टिव्ह बघा, कारण मी या माइंडसेटमध्ये काम नाही करू शकत की आता ह्याच्या पुढे पैसे मिळणार नाहीत. कारण वाढले तर काय करणार तुम्ही, म्हणजे तुम्ही मला आत्ताच अडवून ठेवलं की मी माझी चेन मोडती आणि तुला पैसे आणून देते, असं होत नाही ना. हे सगळं ऐकायला आणि या केसेस जाणून घ्यायला इंटरेस्टिंग वाटतं, पण डिटेक्टिव्ह लोकांना कायद्याचं काही संरक्षण वगैरे असतं का? हे कायद्याचं संरक्षण हे सगळ्यांनाच असतं. मी ॲज अ डिटेक्टिव्ह सेपरेट काही मला संरक्षण नाही आहे. ओके. मी जर काही इलिगल केलं तर माझ्यावरती ॲक्शन होणारच. पण तुम्ही जे करताय तेच लिगल किती आहे? एखाद्यावर पाळत ठेवणं किंवा एखाद्याची माहिती काढणं, त्याने उद्या केस केली समजा, तर कोर्टात तुम्ही काय सांगणार? कोर्ट तुम्हाला हे तर नाही म्हणणार की ठीक आहे तू डिटेक्टिव्ह आहेस, मी तुला सोडतो म्हणून, असं जज म्हणू नाही शकत. एक्झॅक्टली. कोर्टात जाणार केव्हा? एक प्रॉपर सिस्टम असते प्रत्येक केसला. पहिली तर ती जाईल पोलीस स्टेशनमध्ये, बरोबर आहे की नाही, जी फॉर्च्युनेटली आतापर्यंत कधी गेलेली नाही आहे. टचवूड ती आतापर्यंत कधी गेलेली नाही. आणि जरी तसं वाटलं, जर मी आधी सांगितलं की ही इज फ्री टू डू अ पोलीस कंप्लेंट, पोलिसांना त्यात तथ्य वाटलं तर ते त्याच्यावरती ॲक्शन घेतील. पण आयडियली मला कोणीतरी हायर केले, मी स्वतःहून तुझ्या मागे येत नाही, मला काहीच इंटरेस्ट नाही आहे तुझ्यात. मी पुरुष आहे, मी पुरुष म्हणून तुझ्या मागे का घेईन, अनलेस आय एम समथिंग डिफरंट. मला काहीच इंटरेस्ट नाही आहे, अनलेस आय एम अ क्रिमिनल. तू किती एक्सपर्ट असतेस तरी शेवटी माणूस आहेस, माणसाकडनं चुका होतातच. तर तू कधी फसलायस का, किंवा कळलंच नाही बा पण समोरचा फसवून गेला आणि केस घेतली आहे, पण घेतल्यानंतर कळलं की आपणच याच्यामध्ये गंडलोय आणि मग पुढे जाऊन ती सोडली आहे? मी गंडलोय असं नाही, सत्य समोर यायला कधी कधी वेळ लागतो. आयडियली आपण जोपर्यंत ते काम करतच नाही, आपण एक नरेशनवरती एका त्या स्क्रिप्टवरती आपल्या त्या डोक्यात असतं की येस यांनी हे सांगितलेले, हेच करत असेल. जसं आता कालची एक रिसेंट केस मी सांगितली की आम्हाला माहिती नव्हतं की ते अशा ठिकाणी जातील, पण इथनं पुढच्या ठिकाणी जातील. पण मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की हा त्या काइंडचा एव्हिडन्स आहे की याचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणजे आम्हाला एका केसमध्ये सांगितलं होतं की तो पर्टिक्युलर एका हॉलमध्ये जाणार आहे आणि तिथे मीटिंग होणार आहे किंवा एका रूममध्ये त्यांचं हे होणार आहे, तिथे कॅमेरे लावता येतील का. मग नंतर कळलं की ते लॉज आहे, मग त्यांना त्यांचे फिजिकल ह्याचे व्हिडिओज वगैरे हवे होते. तर नाही, मग ते कळलं आम्हाला की ह्याचा दुरुपयोगच होणार आहे. मग ते मॅरिड असू नसू, पण लॉजमध्ये कुठेतरी हिडन कॅमेरा लावणं इज अ क्राईम. तू एवढा डिटेक्टिव्ह आहेस, एवढा 15 वर्षाचा मोठा अनुभव आहे तुला, पण असा कोणी भेटलाय का की हा आपल्यापेक्षाही भारी निघाला राव आणि काहीच थांगपत्ता लागू दिला नाही त्यांनी? हां, म्हणजे मी आधी कम्पेअर नाही करणार माझ्याबरोबर, पण हो, स्मार्ट लोकं आहेत, जे ऑलरेडी स्मार्ट आहेत. म्हणजे माझ्याकडे केस आली आणि जशी मी एक सांगतो, एक केस होती की माझ्याकडे क्लायंट आली आणि तिने मला सांगितलं की माझ्या हसबंडचं हे रुटीन आहे. मला असं वाटतं की त्यांचं अफेअर आहे. अफेअर होतंही त्याचं. पण मग तिने मला प्रॉपर हायर केलं. मग आमचं जे काही बोलणं होतं, जे काही आमचे चॅट्स होतात, डिटेल्स एक्सचेंज होतात की त्याचं घरचा ॲड्रेस, तो कुठल्या गाडीवरनं जातो, कुठल्या काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सेंड केलं, इथं ऑफिस आहे.
मग आम्ही रोजच्या प्रमाणे आपलं रुटीनप्रमाणे त्याचा मी फॉलोअप घेत होतो, कारण मला थोडंसं ते ऐकतानाच थोडंसं क्रिटिकल वाटली होती केस, की इथे मुलांचं काम नाही आहे, आय विल हॅव टू बी इन्वॉल्ड इन दिस केस. तर मी मागे गेलो, पण ना ते एकदम शटल रुटीन होतं, की बाबा हा बरोबर घरातनं निघतो, ऑफिसला जातो, दिवसभर ऑफिसमध्ये बसतो, फोनवरती भरपूर बोलतोय, चॅट करतोय, फोन बोलतोय, फोटो काढतोय, पाठवतोय, काय ते माहीत नाही, पण तो आहे कंटिन्यू. मग तो तिथनं बरोबर जेवायला घरी येतोय, जेवून परत ऑफिसला जातोय, दिवसभर बसतोय, बरं त्याचे मित्र वगैरे येतात, ते ऑफिसलाच येत आहेत. नंतर कळायला लागलं रोज मित्र येतात. हिच्या ऐकण्यावरनं कधी असं आलं नाही की रोज कोणीतरी मित्र येतात. मग आमच्या डोक्यात येते की अरे कधीतरी सराउंड करू शकतो हा मित्रांना वगैरे घेऊन. हाणामारीच्या केसेस होत्या आपल्याबरोबर कधी झाले, पण मध्ये असे 2 किस्से झाले होते इतर एजन्सीज बरोबर. तर तिथे मला जरा डाऊट यायला लागला की एवढं कोणी स्ट्रेट जात नाही, कारण ही सांगायची की हा लेटच येतो. बरोबर तिने सांगितल्यानंतर आणि मी काम सुरू केल्यानंतर हे सगळं कसं काय मॅच व्हायला लागलं की तो वेळेतच घरी जातोय, सगळं वेळेत करतोय. मी त्याच्या बायकोला हा प्रश्न विचारला. मी तिला म्हणलं की तुम्ही घरात काही असे आहेत का गोष्टी, काही कॅमेरे, हिडन कॅमेरे, काही अशा वस्तू आहेत का, तुम्ही व्हिडिओ कॉल करून मला दाखवू. तिने व्हिडिओ कॉल करून मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या. मला कुठे काही संशयास्पद वाटलंच नाही. मग मला जरा जास्तच डाऊट यायला लागला की ह्याला हे सगळं कळतंय, अदरवाईज तिने जे रुटीन सांगितलंय ज्याच्यात तो रोज उशिरा येतोय, कधी जातोय, घरी जेवायला येत नाही, हे सगळं तो कसं काय करतोय. म्हणजे इन अ वे तो हे हिंट्स देतोय की मला कळतंय सगळं, मला हे माहिती आहे. मी तिला म्हटलं आपण एक काम करू, मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी अशा सरळ मार्गाने निघतील. आपण एक काम करू, तुम्हाला तर ती मुलगी माहिती आहे ना कुठे राहते, तिला इनफॅक्ट माहिती नव्हती. ती म्हटली नाही, पण म्हटलं मला माहिती आहे. मी म्हटलं आपण ती कुठे राहते बघू, तिच्या नवऱ्याला आपण तुमच्या घरचे घ्या, आपण जर सरळ जाऊ, तिच्या घरी जाऊ, पोलीस कंप्लेंट करू आणि दोघांना वेगळं करून टाकू. म्हणजे तुमच्या डोक्यात तसा डाऊट असेलच तर, नाही का. हे मुद्दा म्हणून म्हणालो, पण मला माहिती होतं की काहीतरी होतंय. ती म्हटली आपण, मी म्हणतो तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही ऐका, तुम्ही आजच्या दिवस थांबा, मी तुला पुढे बोलून, तुम्ही फक्त बघा, उद्या आपण तुम्ही तुमच्या आईवडिलांना संध्याकाळी फोन करून सांगा आपल्याला असं असं करायचंय, बघा आपण या गोष्टी सॉल्व्ह करून टाकू. आपण डायरेक्ट जाऊच म्हणलं त्या मुलीच्या घरी, म्हणजे तसं संपणार नाहीये, कारण हे असं सगळं रुटीन आहे. की तुम्ही किती दिवस लक्ष ठेवणार, किती दिवस पैसे वेस्ट करणार म्हणलं, नाही का. हो, मी फोन कट करून टाकला. तिने तेवढं झालं, तो दिवस गेला, त्याचा दुसरा दिवस गेला. आय थिंक तरी ते सगळं एव्हिडन्स गोळा करत बसला असेल तो. तिसऱ्या दिवशी त्यांनीच तिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि मोबाईलमध्ये आमचे चॅट्स, मला डिटेल्स पाठवलेले, ती काय काय माझ्याशी बोलली आहे, आपला शेवटचा कॉल आमचा, तर त्याची सगळी स्लाइड्स दाखवल्या त्यांनी. PDF करून तो त्या मुलीच्या आईवडिलांना दाखवत होता की बघा माझ्यावरती असं असं केलं, तसं तसं केलं. पण माझा शक हा बरोबर खरा ठरला की मी जे बोललो ते त्यांनी ऐकलं आणि त्याला ते सगळं कळत होतं, म्हणून तो आमच्या जाळ्यात फसत नव्हता. मला फार त्याच्या एक 15-20 दिवसानंतर, का 1-1.5 महिन्यानंतर, कारण मी लेडी क्लायंटला मी कधी स्वतःहून फोन करत नाही, कधीच नाही. त्यांनीच फोन करायचा. मी वाट बघतो, त्यांना एव्हिडन्स हवा असेल तरी त्यांनीच फोन करायचा. मी कधीही कुठल्याही क्लायंटला, लेडी क्लायंटला एस्पेशली मी फोन करत नाही. म्हणजे त्यांनी ही केस तो चुकीचा असूनही तुमच्यावरच पलटवली, म्हणजे तो तिच्यावरती त्याच्या डोक्यात होतं की मी ही काहीतरी करू शकते, ही की तो एवढं तिला ओळखत होता. तर 1 महिन्यानंतर त्याच लेडीचा मला फोन आला. ती म्हणली तुमचा संशय बरोबर होता, जो शेवटचा कॉल तुम्ही बोललात त्याचा दुसरा दिवस त्यांनी जाऊन दिला, तो कामाला गेलाच नाही, तो दिवसभर घरी होता. आपलं बोलणं झालं आणि तुम्ही फोन कट केला, तुम्ही सांगितलं तेच झालं, त्यांनी माझा फोन हॅक केला होता. आपले A to Z ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे मी तुम्हाला जे काही आपले ट्रान्झॅक्शन झालेत, आपले जे मेसेजेस झालेत, जे डिटेल्स झालेत, ते त्यांनी सगळे माझ्या आईवडिलांना दाखवले. पण म्हणलं तुम्ही जो मला सल्ला दिला, तो जो फोनवर सल्ला दिला होता, तो खूप इम्पॉर्टंट ठरला. मी माझ्या आईबाबासमोर आल्यानंतर बोलले की ठीक आहे, आता आलाच आहे तर चला त्या मुलीच्या घरी. मग त्यावेळेस तो म्हणला मी हे सगळं सोडतो आणि ते नॉर्मल झालंय आता. मग त्याच्यानंतर मी त्यांचे नंबर सेव्ह होता, त्यामुळे स्टेटसवर दोघांचे एकत्र फोटो वगैरे, फिरायला जाणं वगैरे, हे ते रेग्युलर दिसायला लागलं. हॅपी एंडिंग. तर थोडक्यात हॅपी एंडिंग. पण ही वृत्ती आहे, ही स्टॉप होत नाही. एकदा चुकी केलेला माणूस परत चुकी करेल नाही करणार याची गॅरंटी नाही. तर डिटेक्टिव्ह लोकांना काय काय वेशभूषा करून फिरावं लागतं, तू काय काय केलं? येस, मी सांगतो. मी अजून एक आपल्या इंडियाच्या ज्या लेडी डिटेक्टिव्ह आहेत रजनी पंडित, त्यांच्या खूप केसेस ज्या आहेत त्या अंडर कव्हर इन्व्हेस्टिगेशन त्यांनी खूप चांगले केलेले आहेत. तर माझ्याकडे एक अशीच केस आली होती. एक बिझनेसमॅन होता आणि त्याचं एका मुलीबरोबर अफेअर होतं. तर त्याचा एज्ड होता, आय थिंक ही वॉज 47 years अँड द गर्ल वॉज 22 years. तर ते थोडंसं कमर्शियलच अफेअर असणार आहे मला असं वाटतं. त्याच्या वाईफने आपल्याकडे ती केस दिली होती. पण ती मुलगी स्लम एरियामध्ये कुठेतरी राहत होती आणि मला इतकं अवघड होत होतं की स्लम एरियामध्ये जाऊन विचारपूस करायची कशी, आणि नाही होत विचारपूस. तो
माणूस यायचा पर्टिक्युलर एका ठिकाणी त्याची 4 व्हीलर लावायचा आणि तो स्लममधनं चालत चालत जायचा. म्हणजे तो 15-20 मिनिटाचा चालून क्रॉस करून तिच्यापर्यंत पोहोचला, तो तिच्या घरी जायचा. पण ते कुठे जायचा त्या मोठ्या एरियामध्ये, तेवढ्या एका मोठ्या झोपडपट्टीत किंवा त्या स्लम एरियामध्ये तो जायचा कुठे कळत नव्हतं. तर माझं एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यात गे, बायोसेक्शुअल केसेस, ट्रान्सजेंडर ह्या रिलेटेड ज्यात पालकांकडनं पण केसेस येतात ते हँडल करायला एक थर्ड जेंडर आहे, तिचं नाव आहे चांदनी गोरे. तर तिने मला सांगितलं की मी माझा एखादा हे देऊ का तुला, म्हणजे चेला वगैरे देऊ का, तो जाईल. मी म्हणलं तेवढा स्मार्ट आहे का तो दिवसभर फिरेल का? मग ती म्हणली एक काम कर, तुझे केस मोठे आहेत. म्हणलं मग? म्हणजे मी तुला छान नटवू शकते. बापरे. मी खूप विचार केला, हरकत काय. मग तिने मला 1-2 दिवस त्याच्यावरती ट्रेनिंग दिलं चांगलं. मग तिने मला दाढी मिशी सगळं काढायला लावलं. म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यात उलटा वस्त्रा कधी मारला नव्हता. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी. मग त्यांनी ते पंजाबी ड्रेस, ते फिटिंग पंजाबी ड्रेस जे टिपिकल ट्रान्सजेंडर किंवा ते थर्ड जेंडर लोक घालतात ते तसं, मग ते कॉर्ड टॉप आणि ते सगळे ते जीन्स टाईट वगैरे ते सगळं तिने मला ह्याच्यात हे करून घेतलं. मेकअप कसा करायचा, किती भडक करायचा, बोलायचं कसं, हातवारे कसे करायचे, टाळ्या कशा मारायच्या, कसं समोरच्याला रिझवायचं की दे ना क्या रे, असं ते सगळं म्हणजे इतकं हे केलं होतं तिने मला 2-3 दिवसात. आणि मी थोडासा ऑब्झर्वर असल्यामुळे ते मला कुतूहल होतं आणि मी ह्यांच्यासाठी खूप कामं पण केलेली. सो त्यामुळे ते ऑब्झर्वेशनमध्ये झालं. 3 दिवस मी स्वतः वेशभूषा करून एका थर्ड जेंडरची त्या एरियात फिरलो, दारोदारी टाळ्या मारल्या, पैसे गोळा केले. आणि मग 3ऱ्या दिवशी मला असं वाटलं एका दिवसात होऊन जाईल, किती मोठी असेल. 3ऱ्या दिवशी ती मला हे सापडली. पण त्याच्यासाठी मग मी त्याच्यामागे कोणीतरी फॉलो, मग इथनं मी तसं असं ते सगळं करून त्या घरापर्यंत पोचलो. 3 दिवस आय हॅव लिव्ड द लाईफ. अल्टिमेट अनुभव असेल तो. जबरदस्त. त्यांची एक पर्टिक्युलर भाषा आहे, ती ते शिकवत नाहीत. म्हणजे आपली जशी मराठी इंग्लिश सगळ्यांची, तशी त्यांची भाषा, त्याला कोती भाषा म्हणतात, ते नाही शिकवत. आणि मी म्हटलं पण नाही, शिकव ना काय, तर म्हटलं नाही, आमचे जे वरती असतात ते आम्हाला दंड आकारतात, असं नाही आम्हाला कोणाला शिकवता येत. त्यांचे एथिक्स होते. त्यांचे एथिक्स आहेत. हो, क्या बात आहे. पण बोलण्यात आपण 2-3 शब्द पकडत असतो. हे कायम लक्षात राहील. ते कायम लक्षात आहे. हे इंटरनॅशनल लेवलचे जे असतात डिटेक्टिव्ह, यांचं काम काय लेवलला चालतं? मी आत्ता 2019मध्ये 18मध्ये रिसेंट 18मध्ये एकदा आणि आत्ता परत 23मध्ये एकदा हाँगकाँगला एका कस्टमरचा पाठलाग करत गेलो होतो. इथून डॉक्टर कपूल होतं, त्यांचा पाठलाग करून दिला होता. ॲडव्होकेट शेवडेंनी मला एक केस दिली होती. मॅडम सिनियर आहेत, शी इज अ बेस्ट लॉयर आय हॅव वर्कड विथ. तर त्यांनी केस दिली होती मला. इथून पुण्यातनं मुंबईला फॉलो केला, मुंबई ते दिल्ली फॉलो केला प्लेननी. पुण्यातनं तर कारनी केला होता मी. मग मुंबई ते दिल्ली प्लेननी, दिल्ली ते हाँगकाँग. बरं, तिथे गेल्यावर माझी बोल झाली. तो डॉक्टरांचा ग्रुप होता अख्ख्या प्लेनमध्ये. ते कॉन्फरन्ससाठी जातात बरेच डॉक्टर्स, त्यांना फ्री असतं कॉन्फरन्स बाहेर देशात वगैरे, कॉन्फरन्स मीटिंग्स ते सगळं फ्री असतं. स्टे पण अशा शांग्रीला 7 स्टार ऑफ हॉटेल चेन चायनाची, म्हणजे हाँगकाँगची, साऊथ चायनाची, त्या हॉटेलमध्ये होतं. म्हणजे पर डे चांगलाच होता तिथे. म्हणजे पर डे सुद्धा स्टे तिथे आय थिंक अराउंड काहीतरी 50,000 to 54,000. बापरे. आणि विथ नो फूड, विथ नो ब्रेकफास्ट, सगळं बँड, फक्त झोपायचं जाऊन. पण तिथे जाऊन ती रूम सेम तीच घेणं. पण माझा प्रॉब्लेम काय झाला, आणि त्यावेळेस आता हे चायना इंडियाचं खूप बोंबाबोंब चालू होती आणि माझी प्रोफाईल अख्खी उलटी पडली आणि मी एकटा गेलो होतो. आणि जाताना मी कॅश करन्सी खूप नेली होती. ती करन्सी कन्वर्ट करून न्यावी लागली मला इथून. तिथे गेल्यावरती त्याचं ते कार्ड बनवून देतात. मग तुम्ही तिथे कुठे पांढरपरीवरती सुद्धा तुम्ही कार्ड लावू शकता. ते इतकं इझी आहे, तिथं खूप भारी आहे सिस्टम. तर इथून गेलो, मला कस्टममध्येच पकडलं की कुठे चाललंय. माझं बोलता ओघात राहून गेलं की मी या डॉक्टर लोकांच्या ग्रुपमध्ये, कारण ते सगळ्या ग्रुपला त्यांनी सोडलं, मी एकटाच लटकलो आणि मी एकटाच गेलो होतो इथनं फॉलो करत. पण माझ्या प्लेनमध्ये पण व्हिडिओ वगैरे मी सगळ्या दोघांचा काढला होता. मग मला एअरपोर्टवरतीच थांबवलं आणि तिथे इंटरोगेशन केलं की का चालला तू व्यवसायच काय करतो. आता पहिले मी सिक्युरिटी बोललो, मी म्हटलं मी कौटुंबिक वाद, मी फॅमिली मॅटर्समध्ये करतो. मी डिटेक्टिव्ह सांगतच नव्हतो, कारण मला वीर जराच आठवायला लागलो होतो. हे मला परत सोडणारच नाहीत म्हणलं इथनं, का चायनाच, आणि ते युद्ध चालू, त्यामुळे असं नको व्हायला की हा डिटेक्टिव्हच आला आहे आमच्याकडे. त्या पोलिसांनी मला 6 तास इंटरोगेट केलं, म्हणजे मारलं वगैरे नाही. तेच प्रश्न अर्ध्या पाऊण तासांनी फिरवून तेच विचारायचे. अख्खा मोबाईल चाळला त्यांनी माझा, सगळे चॅट्स बघितले, मी का आलोय. मी म्हटलं मी फिरायला आलोय. मी शेवटपर्यंत मला लहानपणापासून यायचं होतं. पण मग तू एकटाच का आला, फ्रेंड्स बरोबरच का नाही आला, आणि एवढे कसे कॅश पैसे, तू टॅक्सच किती भरतो. त्यांनी तर टॅक्स कॅल्क्युलेशन वगैरे केलं. बापरे. त्यांनी
माहीत नाही त्यांनी इंडियात कोणाला कॉन्टॅक्ट केला नाही केला, पण 6-6.5 मला म्हणजे शेवटी मला असं वाटतं केस बीस गेली काढत, मला इंडियात जायचं आहे परत. मला माहीत नाही ना आता हे काय केस टाकतील. मग तो म्हटलं तुझं व्हिजिटिंग कार्ड दाखव. आता व्हिजिटिंग कार्ड कोण घेऊन जाणार आहे हाँगकाँगला, मी थोडी तिथं बिझनेसचा प्रचार करणार आहे हाँगकाँग. व्हिजिटिंग कार्डच दाखव म्हणले व्हिजिटिंग कार्ड नाही आहे, माझी वेबसाईट आहे. मग म्हटलं मी फसलो, कारण वेबसाईटमध्ये तर सगळं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि हे ते दुनियादारी सगळं लिहिलेलं आहे, हिडन कॅमेरेजपासून सगळं. मग त्याला म्हटलं ही काही वेबसाईट आहे. म्हणजे अरे ये, मग त्यांनी ते सगळं, त्यांचं इंग्लिश एक तर तो मोडलो बोलत होते. मग ते काय, मग हे कसं, हे का असं, मग हे का, मग तू हिडन कॅमेरे आणलेत का. मग मला पूर्ण उघडं केलं त्यांनी, कॅमेरे आहेत का. मग त्या मशीनमध्ये हे केलं, उघडंच घातलं मला त्याच्यात, वाकायला लावलं, काय करायला लावलं माझं, म्हणून काही आणलंय का, म्हणजे इतका हे केलं त्यांनी. पण मग नंतर त्यांनाही कळलं की हा फिरायला झालेला आहे. म्हणजे मी ते काय सोडलंच नाही. मी यायच्या आधी, हाँगकाँगला जायच्या आधी थोडीशी मी हे करून घेतली होती की मला तिथे SL रोडला जायचं आहे, किंवा 2-3 मॉन्युमेंट्स फिरायचे आहेत, मला अंडरग्राऊंड मेट्रोज बघायचे आहेत, म्युझियम बघायचे, हे सगळं मी ठरवून आलो होतो. मग एवढे पैसे मी कॅश काढले, म्हणलं आता जाऊन मी ते कार्ड घेणारच आहे. म्हणजे कॅश मला आमच्या इथं ट्रान्सफर नाही झाली, मला ते हेच मिळालं. मग मी ती तब्बल 1 लाख रुपये कॅश, त्यांच्या करन्सीची 1 लाख, म्हणजे आपले साधारण 3-3.5 लाख असतील, 3-3.5 लाख रुपये होते, आणि ती त्यांची कॅश झाली ती 1 लाख. मग तो अख्खा गट्टा होता. त्या कस्टमर, म्हणजे ज्यावेळेस माझी बॅग उघडली ना, जसे ते पैसे दिसले ना, तर ती जी हाँगकाँगची जी लेडी पोलीस होती काहीतरी भाषा म्हणजे ते असं अरे देवा. मी म्हटलं अरे बाबा काहीतरी मोठं झालेलं दिसते आपल्याकडनं, तू काय जात नाही आता, तुझं बिल धरा म्हणलं, तू इथेच जायचं म्हणलं. शेवटच्या 6 तासापर्यंत मी फक्त देवाकडे प्रार्थना करत होतो की मला परत इंडिया जायचंय, मला ह्यांनी की डिपोर्ट करू दे. माझ्यासमोर 3 लोकांना डिपोर्ट केले इंडिया. एका सरदारनीला पाठवलं, बिचारी म्हातारी बाई होती, तिच्या काहीतरी फॉर्ममध्ये चुकी झाली होती नावाची. मी त्यांना म्हणलं की मी देतो करून, नाहीच म्हणले ते. मी देतो म्हणलं करून, नाहीच म्हणले. तिला त्यांनी परत पाठवली. बिचारीला चायनाला जायचं होतं, हाँगकाँगवरनं कनेक्टिंग फ्लाईट होती, आणि अजून एक साऊथ इंडियन मुलगी पाठवली त्यांनी, कप्पल पाठवलं परत. आणि 6 तासानंतर मला असं वाटत होतं शेवटपर्यंत की माझ्यावरती आता इथे 14 दिवस लक्ष आहे यांचं. बापरे. पण काय तुला ठेवलं तिथे? दिला विजा मला त्यांनी, मग विजा वगैरे दिला. म्हणजे माझ्या विजावरती त्यांनी शिक्का वगैरे मारला, जा म्हणले. फिरलो. मग काय ती टॅक्सी, जॅकी चॅनच्या पिक्चरमधले जे टॅक्सीज आहेत ना, ते अजून चालत आहेत तिथे. म्हणजे त्या टॅक्सी, त्यांची ते गुगल नाही, त्यांचे ते वेगळे मशीन्स आहेत सगळे. सही आहे. पण म्हणजे झाले ते, हो झालं तिथे. मग तिथून हॉटेलला पोहोचल्यानंतर मी कित्येक तरी वेळ लॉबीतच राहिलो की ते खाली यावे आणि कळावं की ते कुठल्या रूममध्ये गेलेत. म्हणजे मी हॉटेलला पोहोचल्यानंतर मी रूममध्ये पण चेकिंग केलं नव्हतं. मग ते दिसल्यानंतर परत त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर फिरलो, त्यांच्यातच एक मित्रमैत्रीण बनवले, आणि मग त्यांच्याच कॉन्फरन्सेसला जाऊन बसायचो मी. ग्रेट. ही जी आता तू हाँगकाँगची केस सांगितली, यात तुलाच एवढं प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असून गोष्टींना फेस करावं लागलं. आणि मी असं पण ऐकलंय की जर तुम्ही बाहेरचे स्पाय म्हणून गेलात भारताकडून आणि तिकडे पकडला गेलात, तर इकडचं सरकार हात वर करतं की हा आमचा माणूस नाहीये म्हणून. हे कितपत खरं आहे? म्हणजे ते सोडून देतात तुम्हाला तुमच्या भरोशावर? मी हे वाचलंय आणि ऐकलंय, पण लॉजिकली बरोबर आहे की तुम्हाला ट्रेनच तसं केलं असेल तर ओके, म्हणजे ते ऍक्सेप्ट केलेलं असतं. तू याच कामासाठी आहे, तू हेच करायचं, ह्याच्या पलीकडे तुझं काय नाही, आणि तुझ्या एकट्यासाठी अख्खा नेशन थोडी ब्लेम घे. ओके, म्हणजे तुझा एक जीव त्याला हेच काम आहे, हेच असणार आहे. म्हणजे तसंच असेल ना, दुसरं काय असू शकतं. एथिकल नसलं तरी लॉजिकल आहे. एथिकल का नाही, लॉजिकल का नाही? मी म्हणतो एथिक्स नाही लॉजिकल आहे. लॉजिकल देशासाठी म्हणून, देशासाठीच आहे ना. म्हणजे मग तसं जर म्हणायला गेलं तर मग आपण बॉर्डरवरती थांबलेला ह्याला जर विचारलं तू का गोळी खातोय रे, म्हणजे तसंच झालं ना. नाही बरोबर आहे, पण स्पायला कसं की बुवा देशासाठीच करतोय आणि देशच मला माझ्या वाऱ्यावर जातायत का करतायत काही मला माहित नाही. हे आहे, हे असल्याशिवाय आपल्याला सगळ्या देशांच्या गोष्टी कळत नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या डार्क गोष्टी आहेत. म्हणजे ह्याचा माझा ऐकला आणि वाचलेलाच अभ्यास आहे, एक्सपिरियन्स्ड अभ्यास आपल्यापर्यंत येतच नाही. कारण आता कुलभूषण जाधवची केस चालू आहे, तो म्हणजे त्यांचा आरोप आहे की स्पाय आहे, पण तरी आपला देश लढतोय त्याच्या बाजूने वाढायला. तर मंडळी, या होत्या गप्पा डिटेक्टिव्ह कुणाल चांदेकर यांच्यासोबत. खरं तर डिटेक्टिव्ह हायर करायची वेळ कोणावरच येऊ नये, पण जर गोष्टी क्लिष्ट होत असतील आणि गडबड होत असेल तर डिटेक्टिव्ह हायर करायला घाबरू सुद्धा नका. बिंदास डिटेक्टिव्हकडे जा आणि आत्ता कुणालने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या डोक्यात ठेवा. तर अशाच शुभेच्छा तुम्हाला आहेत. तुमचं आयुष्य छान असावं अशा आमच्या मनोकामना आहेत. वैचारिक क्रीडाला तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंतीसुद्धा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कुठले कुठले विषय तुम्हाला वैचारिक क्रीडावर बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया वैचारिक गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.